हे बघा, पालक खायला ना कोणालाच आवडत नाही. मला आवडतो, पण घरातल्या एकाही माणसाला पालक खायला अजिबात आवडत नाही. त्यांना बळजबरीने खाऊ घालावा लागतो. त्यापेक्षा हे करा ना, ते अगदी आनंदाने खातील. मी काय केले, अर्धी गड्डी पालक निसून घेतला, छानपैकी धुवून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तो गॅसवरती शिजायला ठेवून दिला. आता हा पालक 5 मिनिटात शिजतोय, तोपर्यंत आमच्या मॅडमची अंघोळ होऊन त्या गरम पाण्यात बसलेल्या होत्या. तिला मी घेऊन आले आणि तिला कपडे घालून घेतले. तिचं छानसं आवरून दिलं आणि मग मी लागले माझ्या पुढच्या प्रोसेसला. आता हा शिजलेला उकळलेला पालक आहे ना, थंड पाण्यामध्ये थंड करून घेतला, कारण मला तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. तो सगळा थंड झाला गार पाण्यामध्ये घातल्यामुळे. मग त्याला मिक्सरमध्ये घालून त्याची छान अशी प्युरी बनवून घेतली. प्युरी बनून झाली होती. मी इथं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते चाळून घेतलं होतं. आता ही पुढची प्रोसेस ना सेम अशीच आपण चपाती बनवतो तशीच, म्हणजे फक्त चपाती ग्रीन होणार आणि अशा प्रकारे पालक पण आपल्या पोटात जाणार. मग मी काय केलं, मस्तपैकी कणिक मळून घेतली. 5-10 मिनटं त्याला रेस्ट दिली, थोड्या वेळ ठेवलं, म्हणजे ते छान पीठ फुगतं. चपात्या पण छान होतात. आणि सेम असंच आपण रोज चपात्या बनवतो, पण त्या साध्या चपात्या असतात, अशा बनवा ना. सगळ्यांच्या पोटामध्ये पालक पण जाईल आणि हेल्दी पण खूप जास्त असतो. मी आवर्जून आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा चपात्याच बनवते. आणि जेव्हा पालक अवेलेबल नसेल, जर बीट असेल, तर मग बीटाच्या लाल चपात्या बनवायच्या. अशा प्रकारे आपण हेल्दी पण खातो आणि मुलं पण खातात, कारण सहसा मुलं पालक खायला कंटाळाच करतात. चला 1-2 करता करता माझ्या एवढ्या सगळ्या चपात्या